पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, नवनाथ महाराज की जय, 84 सिद्धनाथ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ भक्तिकथासार अध्याय 26। अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकर्ते भगवंताची स्तुती स्तवन जय जयकार करू लागलेले आहेत। कमलापती लक्ष्मीचा पती, सर्व साक्षी आदिमूर्ती पूर्ण ब्रह्म, हे रुक्मिणीपती तू जगाचा आत्मा आहेस, तुझा जय जयकार असो। दिनांचा नाथ, दिनांचा बंधू, जे मुनी आहेत, संत आहेत, जे भक्त आहेत, त्या भक्तांच्या मनाचं मनोरंजन करणारा कृपेचा सागर। तरी हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ सांगण्यासाठी, ही नाथांची कथा सांगण्यासाठी, वर्णन करण्यासाठी माझ्या वाणीला चालना दे अशी विनंती करू लागलेले आहेत। पाठीमागच्या अध्यायामध्ये सुरचन नावाचा गंधर्व ब्रह्मदेवाच्या शापामुळं गाढव होऊन आला आणि या पृथ्वीतलावरती सत्यवर्मा राजाची सत्यवती, त्या सत्यवतीबरोबर त्याचं लग्न झालं। ही कथा पाठीमागं आपण 25व्या अध्यायामध्ये ऐकलेली आहे। कमट कुंभार जो आहे तो अवंतिकेचा मार्ग धरून जाऊ लागलेला आहे। त्या गाढवावरती आपल्या सर्व संसाराची गाठोडी बांधलेली आहेत, आपल्या बायकोसहित सत्यवतीला बरोबर घेतलेला आहे आणि मुक्काम दर मुक्काम करत अवंतिका नगरीमध्ये येऊन पोचला। तिथं कुंभाराचं घर पाहिलेलं आहे आणि मग त्या कुंभाराच्या घरी ते राहिलेले आहेत। सत्यवती, त्या सत्यवतीला आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणे तो कमट कुंभार सांभाळ करू लागलेला आहे, मोह निर्माण झालेले आहे आणि मग सत्यवती ही त्या कमट कुंभाराबरोबर आपल्या इच्छे समान राहू लागलेली आहे। आसन वसन वस्त्र जे आहेत ते कमट कुंभार त्या सत्यवतीच्या मनाप्रमाणे आणू लागलेला आहे आणि एके दिवशी सत्यवती त्या कमट कुंभाराला म्हणू लागलेले आहेत की माझं लग्न, हा माझा पती आहे आणि तोच मला दाखवा। त्यावेळेला तो अवश्य म्हणू लागलेला आहे आणि मग बोलण्याचा तो संशय तिचा फेडण्यासाठी रात्रीचा अवसर पाहिला गेलेला आहे। त्या गाढवाच्या जवळ गेलेला आहे आणि कमट कुंभार म्हणू लागलेला आहे, हे पशुपती गंधर्व राजा, अशी कामना चित्तामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याचं फळ आता तुला दाखवावं लागेल, त्याची पावती दाखवावी लागेल। तरी याचा अर्थ सुलक्षण, तुझं पुढं मंगलकारक होईल आणि सरस्वती सत्यवती, सत्यवर्मा राजाची सत्यवती तुझी वाट पाहते आहे। तरी या प्रश्नाचं उत्तर देऊन आमच्या दोघांचं जे समाधान आहे ते समाधान प्राप्त करावं। त्यावेळेला गंधर्वराज म्हणू लागलेला आहे की विधीच्या योगे करून, ब्रह्मदेवाच्या योगे करून ही गोष्ट या लोकामध्ये प्रविष्ट होऊ नये। तरी माझं या सत्यवतीबरोबर असुरी स्वरूपामध्ये लग्न लावून दे। हे कमटा ऐक, मंगलविधी त्याच्यासाठी काहीसुद्धा नसतो, असुरी पद्धतीनं हा सोहळा झाला पाहिजे असं तो गंधर्व बोलल्यानंतर कमटानं सांगितलं काही हरकत नाही, पण एक संधी आहे, हे महाराजा, एक संशय आहे। त्यावेळेला तो संशय म्हणजे कसा की आपण या पशुसारखं वर्तन करू नये, मनुष्यासारखा देह धारण करावा, हे असं कशा रीतीनं घडेल हा माझा संशय सोडून दे आणि माझी प्रिय ही भाची जी आहे त्या भाचीच्या मनाचं मनोरथ पूर्ण कर। तेव्हा हे कमटानं बोलल्याच्या नंतर, त्या कमट कुंभारानं बोलल्यानंतर तो गंधर्व बोलू लागलेला आहे, तो म्हणू लागलेला आहे, हे महाराजा ऐक, सत्यवती ही अलौकिक आहे,
आणि तिचा हृदय समय प्राप्त झाल्याच्या नंतर मला ते श्रुत करावं आणि तू श्रुत केल्याच्या नंतर माझं जे स्वरूप आहे हे स्वरूप मी तुला दाखवीन. गंधर्ववेश जो आहे तो गंधर्ववेश मी पूर्णत्वानं आणीन. सत्यवती ही उत्तम आहे. ती चतुर्थ दिवसामध्ये 4 दिवसामध्ये एकांत ठिकाणी आणि तिच्या मनाचं मी समाधान करीन. गंधर्वाची जी काया आहे, जे शरीर आहे ते मी स्वतः प्रकट करीन आणि तिच्याबरोबर गंधर्व पद्धतीनं आसुरी पद्धतीनं लग्न करीन. असं त्या गंधर्वाचं बोलणं ऐकलं. कमट कुंभाराच्या मनामध्ये अतिशय आनंद झालेला आहे. स्वतःच्या घरी आलेला आहे आणि तो वृत्तांत आपल्या मुलीला त्या सत्यवतीला सांगितलेला आहे. तो म्हणू लागलेला आहे, हे माय हो सत्यवती, तुझ्या मनामध्ये जी कामना आहे ती तुझा ऋतुकाळ आल्याच्या नंतर आणि गंधर्वराज ती पूर्ण करेल. आपलं स्वरूप प्रगट करेल आणि तुझ्याबरोबर आसूर पद्धतीने लग्न करेल. तेच तुझं समाधान होईल आणि मग सुखासाठी प्राप्त होशील. असं कमट कुंभारानं सांगितलं आणि रात्र झालेली आहे. त्यानं शयन केलं. सूर्य उगवलेला आहे. तो दिवस लोटला गेलेला आहे. दिवसेंदिवस लोटले गेलेले आहेत आणि मग त्या सत्यवतीचा ऋतुकालमान जवळ आलेला आहे आणि मग 4था दिवस होता. त्या 4थ्या दिवशी कुल्हाळ गंधर्वाच्या जवळ गेलेला आहे आणि गंधर्वाला सांगितलं, म्हणू लागलेला आहे, हे महाराजा गंधर्व राजा, जो समय योजलेला होता, तो सांगितलेला होता, तो जवळ आलेला आहे. तरी आमच्या दोघांच्या मनाची इच्छा पूर्ण कर आणि आमचं बोलणं स्वीकार. असं कमटानं बोलल्याच्या नंतर तात्काळ गाढवाचा वेश सोडून दिलेला आहे आणि स्वतःचं गंधर्वाचं रूप तिथं प्रगट केलं. जसा सूर्य उगवलेला तेजस्वी दिसावा, वस्त्रभरणाने सुवर्णकांती आहे, हे कमटानं पाहिलेलं आहे आणि अतिशय आनंद झालेला आहे. चित्तामध्ये म्हणू लागलेला आहे, माझ्यासारखा भाग्यवान या पृथ्वी तलावरती दुसरा कुणीच नाही. स्वर्गवासी गंधर्व दैवत माझ्या घरामध्ये वास्तव्य केलं. आहा, ती धन्य सत्यवती आहे, जिला असा पुण्यपर्वत निज दैवामुळं असा पती तिला प्राप्त झालेला आहे, लाभलेला आहे. आणि मग तिचं वर्णन काय करावं, माझ्याजवळ तरी बोलण्यासाठी शब्दच नाहीत. आणि मग स्वर्ग फळच हाताला आलेला आहे, असं सत्यवतीला कमट कुंभार बोलू लागलेला आहे. जसं देवांना अमृत प्यायला मिळालं, ते समुद्र मंथनातून दैवयोगानं प्राप्त झालं आणि दानवामध्ये कुबेराला पूर्वपुण्यामुळं, त्याच्या नशेमुळं धनाचा लाभ झाला. शिवमौळीचं महादेवाच्या डोक्यावरचं दृढ आसन हे चंद्राला लाभलं. तशा पद्धतीनं हा सुरोचन गंधर्व हे सत्यवती तुला लाभलेला आहे. प्रत्यक्ष सूर्यनारायण ज्या श्यामकर्ण घोड्याच्या पाठीवरती त्या रथावरती बसतो आहे आणि तशा न्यायानं त्या श्यामकर्ण घोड्याचं जसं भाग्य आहे, त्या न्यायानं हे सत्यवती तुला हा गंधर्वपती लाभलेला आहे. जशी क्षीरसागराच्या दुधाच्या समुद्राची मुलगी लक्ष्मी, त्या लक्ष्मीला जसा दैवयोगानं विष्णू भगवंत पती लाभला, त्याच पद्धतीनं हे सत्यवती तुझं भाग्य मोठं, म्हणून हा जो गंधर्व आहे तुला पती म्हणून प्राप्त झालेला आहे. असं आश्चर्य त्या कमट कुंभाराच्या पोटी उद्भवलं गेलेलं आहे. अतिशय आनंद झालेला आहे आणि मग पायावरती डोकं ठेवून विनवणी करू लागलेला आहे, हे महाराजा, स्वर्गधामका स्वर्गामध्ये वास्तव्य करणाऱ्या गंधर्वा, मी अबद्ध आहे, मी अडाणी आहे, मी आडमुठा आहे,
मी तुला ओळखलं नाही, तुझा प्रतापकाचा आवाका मला कळाला नाही. मी पापिष्ट आहे, तुला खूप कष्टवलं, तुझ्या पाठीवरती ओझ वाहून न्यायला लावलं. मोठमोठ्या ग्रंथिका गाठोडी तुझ्या पाठीवरती दिली. अहममूढ अबुद्धाची खाण असा मी पापिष्ट आहे. तुला खूप शिन दिला, तुला खूप थकवलं, तुझ्याकडून खूप कामं करून घेतली. आहा स्वामी, मातीची गाठोडीच्या गाठोडी मी दुरात्म्यानं तुझ्या पाठीवरती लादली. आहा, हे अनिवार्य कर्म या पृथ्वीवरती कुणी सुद्धा केलेलं नसेल. मी दुरात्मा आहे, मी पापिष्ट आहे. अशा अपराधासाठी हे दया राशी मला आपण क्षमा करावी. आणि म्हणून पुन्हा पायावरती कमट कुंभारानं डोकं ठेवलेलं आहे. आणि मग सुरोचन गंधर्वानं हात धरलेला आहे, कमट कुंभाराला उठवलेला आहे आणि घरामध्ये नेलं. म्हणू लागलेला आहे, हे महाराजा, माझ्या पत्नीचा तुम्ही सर्वस्वी सांभाळ करा. आणि मग सुरोचन गंधर्व एकांतामध्ये सत्यवतीला बोलावलेलं आहे. सत्यवतीनं आल्याबरोबर 16 उपचारानं गंधर्वाची पूजा केलेली आहे. आणि मग अतिशय प्रेमानं संवाद चालू झालेला आहे. दोघंजण ऐक्य भावानं रममाण झालेले आहेत. आसुरी पद्धतीनं विवाह कार्य पूर्ण झालेलं आहे. त्याच वेळेला तिच्या मनाचं समाधान झालं. ती रात्र, त्याच रात्री सत्यवती ही गरोदर राहिलेली आहे. तिला गर्भ संभावला गेलेला आहे. प्रारब्ध योगानं ती पुत्रवती झालेली आहे. तिच्या जठरामध्ये, तिच्या पोटामध्ये गर्भ वाढू लागला. याच्यानंतर तो गंधर्वराज त्या सत्यवतीला म्हणू लागलेला आहे की तुला ज्या वेळेस मूल होईल त्याचं पुत्रमुख पाहिल्यानंतर मी स्वर्गाला निघून जाईन. देवांचा राजा इंद्र आहे. त्या इंद्राच्या शापापासूनची सगळी कथा त्या गंधर्वानं सत्यवतीला सांगितलेली आहे. आणि मग सत्यवतीला म्हणू लागलेलं आहे, तू आता सुखी राहा. तरी तुला आता हे राजवाळी तुला मुलगा होईल, पण तो मुलगा महान असा बलवान राजा होईल, धर्मदाता होईल, विक्रम असं जगामध्ये त्याचं नाव होईल. धैर्याचा मेरू, औदार्यवंत, जसा देवांचा राजा इंद्र तसा पुत्र तुला चूडामणी होईल. हे शुभाननी, माझ्या या ऋणापासून तू मुक्त होशील. आता जे उरलेलं शापमोचन आहे ते शापमोचन माझं पुत्रवदन पाहिल्यानंतर, पुत्रमुख पाहिल्यानंतर संपलं जाईल. अमूल्य असं स्वर्ग सुख मला प्राप्त होईल आणि मग मी स्वस्थानाला जाईन. याच्या पुढं तू हे गोरटी माझी अजिबात चिंता करू नको. विक्रम पुत्र तुझा सांभाळ करेल आणि सर्व सुख तुला प्राप्त करून देईल, असं सुरोचन गंधर्वानं सांगितलेलं आहे. पुन्हा गाढवाचा वेश धरलेला आहे आणि अंगणामध्ये येऊन बांधाईच्या जागी उभा राहिलेला आहे. याच्या पुढं दिवसेंदिवस त्या सत्यवतीला गर्भ वाढू लागलेला आहे. पण लोक पुसू लागले, कुंभार मामा, हे कमट कुंभारा, ही सत्यवती कोण आहे? त्यावेळेला कुंभार सांगू लागलेले आहेत, कमट कुंभार म्हणू लागलेला, ही माझी मुलगी आहे. अतिशय प्रेम आहे हो माझ्या मुलीवरती आणि तिला माहेरी बाळंतपणासाठी आणलेला आहे. बाळंतीण झाल्यानंतर पुन्हा ती तिच्या सासरला नांदायला जाईल. अहो, मुलगी आहे आणि ती मुलगी माहेरामध्ये बाळंतपणासाठी मी आणलेली आहे.
असं लोकांना सांगून लोकांचं मन तुष्ट केलं गेलेलं आहे. या अशा पद्धतीनं 9 महिने पूर्ण भरलेले आहेत. आणि त्याच वेळेला सुलक्षण असा योग, सुलक्षण स्थिती आहे. नक्षत्रकरण हे शुभ योगामध्ये आहे. चंद्र बळ आणि ताराणिती अशा अतिशय शुभ अशा प्रसंगी ती सत्यवती बाळांतीन झालेली आहे. तिनं बाळ पाहिलेलं आहे. अतिशय तेजपुंज लावण्याची खाण, सूर्याचं तेज त्याच्यावरती विराजमान झालं. असा ते बाळ दिसू लागलेलं आहे. आणि मग पुढं संस्कार करण्यासाठी 12व्या दिवशी बारसं केलेलं आहे. बाळाला पाण्यामध्ये घातलं आणि विक्रम नाव ठेवलं. सुदीनं चांगला पाहिलेला आहे नाव ठेवण्यासाठी. आणि त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी सूर्य अस्तमनाला जाऊ लागलेला आहे. सुलोचन गंधर्वानं गाढवाचा वेश सोडला आणि मग घरामध्ये आलेला आहे. सत्यवतीच्या जवळ आलेला आहे. म्हणू लागलेला, हे प्रिये, हे कांते, शीघ्र बाळ आणून दे, मला पुत्रमुख बघू दे. आणि मग वस्त्रासनावरती बसवलेलं आहे. सत्यवतीनं ते बाळ त्या गंधर्वाच्या जवळ आणून दिलं. सुलोचन गंधर्वानं बाळ घेतलेलं आहे. पुत्रमुख पाहिलं. पुत्रमुख पाहिल्या क्षणी शाप सगळे निघून गेले. शापाची निवृत्ती झाली. आणि मग तेच इंद्राला जाणवलं गेलेलं आहे. मातलीला रथ घेऊन पाठवलं. विमान घेऊन मातली आलेला आहे. अवंतिकेच्या ठिकाणी आला आणि त्या दारामध्येच विमान ठेवलेलं आहे. शीघ्र घरामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच वेळेला सुलोचन गंधर्व बाळ घेऊन बसलेला, अतिशय प्रेमानं त्याचं चुंबन घेऊ लागलेला आहे. मातली समोर येऊन उभा राहिलेला आणि गंधर्वाला बोलू लागलेला आहे, हे महाराजा सुलोचना, मला इंद्रदेवानं पाठवलेलं आहे. तरी आता विमानामध्ये आरूढ होऊन अमरपुरीला चालावे. आता पुत्रमोह सोडावा. हे देवनाथा, हे गंधर्वनाथा, लवकर चला. आपली वाट देवाचा राजा इंद्र पाहत आहे. असं मातली बोलल्यानंतर सत्यवतीच्या जवळ बाळ दिलेला आहे आणि म्हणू लागला, हे कांते, हे सत्यवती, तुझं मन समाधानी ठेव. आता मी स्वस्थानाला निघून जातो. असं बोलत असताना सत्यवती म्हणू लागलेली आहे, हे महाराजा गंधर्वपती, एवढ्या लहान बाळाला या पृथ्वी तलावरती सोडून कसं निघून जाता? तुम्ही गेल्याच्या नंतर माझ्या या देहाला कोण आहे? आणि अशा निढळवाणी परदेशामध्ये सोडून आपण कसे निघून जात आहात? असं म्हणून सत्यवती हंबरडा फोडून रडू लागलेली आहे. डोळ्यातून गळ 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 अश्रू वाहू लागले. दुःखाच्या नद्याच जणू वाहू लागलेल्या आहेत. असे डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि हे महाराजा, तुमच्यासाठी माझा पिता सत्यवर्मा, त्या सत्यवर्माचं बोलणं मी ऐकलं, निर्लोभ सोडून दिलेला आहे आणि मी तुमच्याशी लग्न करून घेतलं, मी तुमची झाली आणि आत्ता मला तुम्ही सोडून कसे जात आहात? हे महाराजा, तुमच्यासाठी सर्व राज जे भोग होते सगळे सोडले. आई वडील यांची तूट पडली गेलेली आहे. मी माझं माहेर सोडलं आणि मी तुमच्याशी एक रूप झाले. तरी आता मला सोडून, निढळवाणं सोडून, मला दीन करून तुम्ही जाणं तुम्हाला योग्य दिसत नाही. असं सत्यवती बोलत असताना सुलोचन गंधर्वानं तिला हृदयाच्या ठिकाणी घट्ट धरलेलं आहे, चुंबन घेतलेलं आहे आणि डोळ्यातून वाहणारे अश्रूच्या धारा पुसलेले आहेत. गंधर्वराज म्हणू लागलेला आहे, हे युवती, हे शुभाननी, तुला ज्या वेळेला माझं स्मरण होईल
त्याच वेळेला मी या पृथ्वी तलावरती येईन आणि तुला भेट देईन असं वचन दिलेलं आहे. आणि तिच्या मनाचं समाधान केलं आणि मग विमानामध्ये बसलेला आहे. कमठ कुंभाराची परवानगी घेतली, आज्ञा पुसली आणि तो गंधर्व अमरपुरीला जाऊ लागलेला आहे. सत्यवतीचा हात धरून कमठ जो आहे तो मोहित झालेला आहे. म्हणू लागलेला आहे की हे सत्यवतीचा सांभाळ कर असं सुरोचन गंधर्वानं सांगितलं. इंद्रपुरीला निघून गेलेला आहे. इकडं ते सत्यवतीचं बाळ ताणणं हळूहळू मोठं होऊ लागलं. दिवसेंदिवस जात असताना ते बाळ 7 वर्षाचं झालेलं आहे आणि मग मुलांच्या मध्ये खेळ खेळू लागलेला आहे. मुलांच्या मध्ये खेळ खेळत असताना राजचिन्ह दाखवू लागलेला आहे. अशा पद्धतीनं मुलामध्ये खेळताना 12 वर्ष निघून गेली आणि त्याच वेळेला तो शाळेमध्ये जाऊ लागलेला आहे. विद्या प्राप्त घेऊ लागला. सहजस्थितीनं शास्त्राचा आधार अश्वरोहण, घोड्यावरती बसणं, घोडा हाकणं, सहजपणानं त्याला तो विद्येचा अभ्यास प्राप्त झालेला आहे. आणि मग अशीच खेळ खेळत असताना, विद्या प्राप्त करून घेत असताना राजवाड्यातील राजमंडळीशी या विक्रमाची ओळख झालेली आहे. पुढं विक्रम 16 वर्षाचा झाला आणि मग ते जे इष्ट कोणी लोक होते त्या इष्ट लोकांनी विक्रम राजाला राजदरबारामध्ये नेलेला आहे आणि तिथल्या प्रधानाची भेट घालून दिली. त्या प्रधानानं त्यांना गावामध्ये राखण करण्यासाठी, ग्रामरक्षणासाठी ठेवलं. ग्रामरक्षक म्हणून दरवाजावरती पहारा देण्यासाठी, रात्रीच्या वेळेला आरोळी गाजवण्यासाठी त्याला ठेवलं गेलं. त्याच वेळेला जे व्यावसायिक व्यापारी बाजार स्थित तिथे येऊन राहिलेले होते त्याच्यामध्ये भर्तरीनाथ होते आणि त्या भर्तरीनाथाला हरणीच्या कळपामध्ये लहानपणापासून आयुष्य गेलेलं असल्यामुळं त्याला ती प्राण्यांची भाषा कळत होती आणि कोल्हे भुंकल्यानंतर अकस्मातपणे ती भाषा त्याने सांगितली. म्हणू लागला की उत्तर दिशेहून दानव येत आहे, राक्षस येत आहे, पण तो निर्बळ आहे. म्हणून दक्षिण दिशेचा तो गौरव धरून उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडं तो पांथस्थ म्हणून वाटेनं जात आहे. तरी त्याच्या समोर जाऊन त्याचा जो कोणी वध करील आणि गावाच्या द्वाराला रक्ताचा टिळा लावील, दुसरा आपल्या स्वतःच्या कपाळावरती त्याच्या रक्ताचा टिळा लावील, तो या अवंतिका नगरीचा राजा होईल. अशी भर्तरीची गोष्ट विक्रमानं ऐकली आणि हातामध्ये शस्त्र घेऊन जाऊ लागला. ही पूर्वी कथा आपण ऐकलेली आहे, तरी श्रोते बुद्धिमान आहेत. सिंहावलोकन करावं. पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण काय कथा ऐकली होती त्याचे आठवण करावी. चित्रमा गंधर्व शापानं राक्षस देह झालेला होता आणि त्याचं शापमोचन जवळ आलेलं होतं आणि म्हणून तीच वेळ आलेली आहे आणि म्हणून तो इकडं तिकडं फिरत होता. तरी शापवचन, त्याचं शापमोचन होण्याची वेळ आलेली होती. शिववरद मिळालेला होता आणि म्हणून महादेवाने सांगितलेलं होतं की विक्रमाच्या हातून तुझा मृत्यू होईल आणि पुन्हा तू स्वस्थानाला प्राप्त होशील. त्याच्यामुळं सुरोचन गंधर्वाच्या वीर्यापासून विक्रम जन्माला येईल आणि त्याच्या हातून तू मरण पावशील. राक्षस शरीर सोडून पुन्हा तू स्वस्थानाला येशील असा महादेवांनी उशाप दिलेला होता. आणि तोच चित्रमा गंधर्व त्या समयी भर्तरीच्या उत्तरानं
तिथं येऊन पोचला गेलेला होता. असो, अशी पाठीमागची कथा. विक्रमानं भर्तरीचे शब्द ऐकले, शस्त्रसज्ज केलेला आहे आणि पुढं चित्रमा गंधर्वाला मारण्यासाठी धावू लागलेला आहे. त्याच वेळेला चित्रमा गंधर्व राक्षस प्रचंड मोठा आणि मानव धरून रूप धरून त्या मार्गानं येत होता. परंतु 4 अमूल्य अशी रत्न त्याच्या मुठीमध्ये होती आणि तोच धाड धाड पावलं टाकत पुढे येत होता. हे विक्रमानं पाहिलेलं आहे, त्याच्या जवळ गेलेलं आहे आणि शस्त्रविद्येमध्ये पारंगत या विक्रमानं समोर जाऊन पाहिलेलं आहे. त्याच्या डोक्यावरती तलवारीचा प्रचंड मोठा घाव घातलेला आहे आणि घाव घातल्याबरोबर राक्षस उलथून जमिनीवरती पडलेला आहे. प्राण कासावीस झाला आणि तात्काळ त्या राक्षसानं देह सोडून दिला. मग चित्रमा गंधर्व हा गंधर्व रूपाला प्राप्त झाला, शापमुक्त झाला. त्याच वेळेला विक्रमानं त्याच्या रक्तामध्ये वस्त्र भिजवलेले आहेत आणि कपाळावरती टिळा लावलेला आहे. तो राक्षसगत प्रमाण झाला आणि दिव्य देही होऊन तिथून गंधर्व रूप पाहून निघून गेला. जात असताना विक्रमाला त्यानं वंदन केलेलं आहे आणि मग गंधर्व स्वतः त्या गंधर्वाला नेण्यासाठी विमान उतरलेला आहे. त्याच्यामध्ये तो बसलेला आहे. विक्रम त्याला विचारू लागलेला आहे, हे महाराजा, तू पूर्ण राक्षस, पण राक्षस असताना सुद्धा तू आता दिव्य देही होऊन स्वर्गाला जातो आहेस, तरी हे तुला कसं लाभलं गेलेलं आहे? राक्षसासाठी स्वर्गप्राप्ती ही दुर्लभ असताना सुद्धा हे तुला कसं प्राप्त झालं? आणि मग शिव पार्वती मातेच्या खेळापासूनची सर्व जी कथा आहे ती विक्रमाला त्या चित्रमा गंधर्वानं सांगितली आणि स्वस्थानाला निघून गेला. इकडं प्रेत शरीर चापसून पाहू लागलेलं आहे. त्यावेळेला 4 रत्न त्याच्या मुठीमध्ये अतिशय तेजस्वी विक्रमानं पाहिली. तिच्यामध्ये चिंतामणी, वैडूर्यवंत, कामद, अद्भुत अशी 4 रत्न त्याने पाहिली गेलेली आहेत. विक्रमाला पाहून अतिशय आनंद झाला. म्हणू लागला, भर्तरी हा धन्य आहे, ऐसा पुरुष ज्ञानी अवतार दक्ष म्हटलं पाहिजे. जसं वृक्षामध्ये कल्पतरू दैन्य हरण करतो आणि सुखाची प्राप्ती करून देतो, त्या न्यायानं या नगरीमध्ये हा नर श्रेष्ठ आहे. पशुमध्ये, जनावरांमध्ये कामधेनू असावी आणि त्यातच सुरभी गाय असावी. त्या न्यायानं या मनुष्या जातीमध्ये हा श्रेष्ठ आहे. रत्नामध्ये जसं वैडूर्य रत्न आहे आणि त्याच्यामधून चिंतामणी निघावा, त्या न्यायानं हा मनुष्य श्रेष्ठ दिसतो आहे. पाषाण जातीमध्ये उपकार स्थित असा परिस असावा. गंजलेल्या लोखंडाला लावल्याबरोबर ज्याचं सोनं करतो, त्या न्यायानं मनुष्यामध्ये हा भर्तरी श्रेष्ठ आहे अशी भावना चित्तामध्ये आणलेली आहे. आणि कामना पुढं निर्माण झाली की अशा पुरुषाची संगती करावी, मग त्रैलोक्यामध्ये काय कमी पडेल असा विचार करून त्या गावाच्या द्वारामध्ये आलेले आहेत. रक्ताचा टिळा गावाला लावला, कपाळावरती लावलेला आहे आणि मग अतिशय त्वरेनं त्या व्यापाऱ्यांच्या शिबिरामध्ये विक्रम आलेला आहे. आणि मग भर्तरीला वेढा घालून सगळेजण बसलेले होते. त्याच्या मध्यभागी त्या व्यवसायामध्ये गुणवान असा, जसा सूर्यासारखं तेज असावं, नक्षत्रामध्ये चंद्र असावा, असा भर्तरीनाथ बसलेला आहे. त्या भर्तरीनाथाला चंद्रज्योती समान तेजवंत असं पाहिलेलं आहे. आणि व्यावसायिक विक्रमाला विचारू लागलेले, तर आपण कोण आहात? तेव्हा विक्रमानं सांगितलं की आम्ही राजसेवक आहोत. राज आज्ञेनं या गावाचं आम्ही रक्षण करण्यासाठी या वेशीवरती असतो.
तरी सहज स्थिती मनाची ओढ लागली की तुम्हाला आम्ही भेटावं, तुमची भेट घ्यावी, तुमच्या गुजगोष्टी ऐकून आनंद झाला. तेव्हा आमच्या कोणत्या गोष्टी तुम्ही ऐकल्या आणि त्या आपल्याला आनंद झाला. विक्रम म्हणू लागला, तुमच्या दृष्टी मी इथं पहारा देत होतो. तुम्ही खाली या कुशवतीवरती वास्तव्य केलेलं आणि इथंच मी रात्री पहारा देत असताना तुम्ही जेवढं बोललं तेवढं मला ऐकू येत होतं. पण आता काही असो, तुमच्यावरती ही विशेष अशी कृपा झालेली आहे आणि तुमच्यावरती धाडी आलेली सुद्धा तुम्हाला कशी कळाली? तुमच्यावरती धाडी आली हे राजा आम्हाला या भर्तरीनाथांच्याकडून कळालं, म्हणून आमचं रक्षण झालं. तशी ही दृष्टी झालेली आहे. तरी तुम्ही दृष्टी व्यक्ती तस्कर पाहिलेले आहेत. त्यावेळेला ते सांगू लागले, 1 शत होते, 100 होते. मग विक्रम म्हणू लागलेला आहे, ते तस्कर आलेलं तुम्हाला कसं कळालं? त्यावेळेला त्या व्यापाऱ्यांनी सांगितलं, आम्ही रात्रीच्या वेळेला शेकोटी करून शेक घेत असताना कोल्हे भुंकले आणि त्या कोल्ह्याची भाषा या भर्तरीनाथाला कळते. भर्तरीनाथानं सांगितलं की आपल्यावरती आता चोरांची धाड पडणार आहे. आणि मग आम्ही स्वतःच्या हातानं शस्त्र घेतली आणि तिथून आमचा ती जी धाड आलेली होती त्याच्यापासून आमचं रक्षण झालं. ह्याच भर्तरीनं आम्हाला ते हे सर्व सांगितलं. हाच बाबा आहे असं व्यावसायिक म्हणू लागलेले आहेत. भर्तरी असं याचं नाव आहे. आणि मग त्या विक्रमानं पाहिलेलं आहे, पूर्ण ओळख झालेली आहे. क्षण एक जवळ बसलेला आहे, नाना पद्धतीनं बोलू लागलेले आहेत. व्यापाऱ्यांचं मन प्रसन्न केलेलं आहे. आणि मग तिथून गावामध्ये आलेला आहे, तसाच एकांतामध्ये गेलेला आहे आणि जकातेची भेट घेतली. आणि मग एका घटकाभरानं तो गावाच्या बाहेर आलेला आहे. पाण्याचं पात्र आपल्या हातामध्ये घेतला आणि बाहेर दिशेसाठी जाण्यासाठी प्रार्थविधीसाठी तो जाऊ लागलेला आहे. आणि जात असताना त्या व्यापाऱ्यांच्या जवळ बसू लागलेला आहे आणि त्यांना बोलू लागलेला आहे, म्हणू लागलेला आहे, आमच्या गावामध्ये एक कटक आलेला, एक समुदाय आलेला आहे आणि बैलाच्या पाठीवरती व्यावसायिक आहेत. त्या व्यावसायिकांच्याकडून जकातदाराने चोख हिशोब घ्यावा. जर त्यांनी काही नाणी दिली तर त्याच्यापेक्षा भरपूर असा त्यांच्यावरती कर लावावा. आणि भर्तरी नाम जे आहे तो भर्तरी नावाचा माणूस मागून घ्यावा. जर भर्तरीला दिलं तर मग जकातच भरायची नाही असं सांगावं. अशी गोष्ट त्या जकातवाल्याला विक्रमानं सांगितलेली आहे. म्हणू लागलेली आहे, भर्तरी कोण आहे असं विचारायचं तर तो भर्तरी म्हणजे माझे पाठीचं रत्न आहे. कार्यविभक्त होऊन आत्मा त्या व्यावसायिकामध्ये फिरतो आहे. तरी एवढं जर तू काम केलं तर मग मात्र थोर असा उपकार होईल, स्थावर असं पुण्य प्राप्त होईल. एवढं काम तू कर. हे जर नाही केलं तर तुझं काही खरं नाही, तुला घोर अशी शिक्षा करीन असं बहुत प्रकारानं युक्तिप्रयुक्तीनं त्या जकातदाराला सांगितलं. आणि द्रव्यालोभ्यानं, द्रव्याच्या लोभानं त्या व्यापाऱ्यांना तू संतुष्ट कर, तुला सुद्धा अपरिमित द्रव्य देईन. द्रव्य लाभ तरी कसा म्हणशील तर मग मरेपर्यंत तुला आणि ते पुरलं जाईल एवढं धन देईन. आणि तरी द्रव्य नाही तर अमृतवल्ली आहे. निर्जीव मनुष्याला जिवंत करणारी संजीवनी आहे. आणि त्याच्यासाठी दुसरा मार्ग तुझ्याजवळ माईकपणा आहे. तरी धनाचं बहुभास लाव. धन पाहिलं
की दुःखाचा लेश तिथं आलेला आहे. आणि म्हणून धन कांता हे सगळं सर्व सुख तुला प्राप्त होईल. धनाची मोलाची वाट पहा. धन या पृथ्वी तलावरती तुला अपार मिळेल. धनानंच मोक्ष मिळतो आणि धनानंच नरक प्राप्त होतो. यमपदाला सुद्धा धनामुळं जाता येतं. आणि असं धनाचे अपार गुण आहेत. सुसंगानं कुसंगानं खेळाचा फासा पडतो. सर्व यश करता हा पैसा आहे. असा विक्रम राजा बोलत असताना जकाती सहजपणानं बोलू लागलेला आहे की हे विक्रमा, तुझ्या मनामध्ये जी इच्छा आहे ती मी पूर्ण करीन. आणि मग कर्तळ भाष्य दिलेली आहे. त्याचं मन प्रसन्न केलं आणि विक्रमांना बोळवलेलं आहे. विक्रम गेलेला शौचविधी सारून परत आला. आणि याच्यानंतर सर्व जे व्यापारी होते ते सकाळच्या वेळेला निघू लागलेले आहेत. त्याच वेळेला तो जकात्या त्यांच्याजवळ गेलेला आहे. आणि जकात्यांना बसण्यासाठी आसन त्या व्यापाऱ्यांनी दिलं. गोण्या किती आहेत, माल किती आहेत, त्याचं टिपणं लावू लागलेलं आहे, हिशोब करू लागलेला आहे. आणि त्यावेळेला त्या व्यावसायिकांच्या हातामध्ये देऊ लागलेला आहे. याच्यानंतर जकाती म्हणू लागलेला आहे की हे व्यावसायिको, एक युक्ती आहे. भरतरी नावाचा कोण आहे तुमच्यामध्ये आणि त्याला उगाच तुम्ही कशासाठी पोचलेला आहे, तुमच्या मंडळामध्ये का आहे? जकाती म्हणू लागलेलं आहे की आमच्या कानावरती आलेला आहे. मला त्यांना डोळे भरून डोळ्यांनी पाहायचं आहे. त्यावेळेला त्यांनी भरतरीला बोलावलेलं आहे. आणि मग दाखवू लागले, म्हणू लागले हाच आमच्यामध्ये भरतरी आहे. आणि मग त्या जकात्यानं भरतरीला पाहिलेलं आहे. म्हणू लागलेला आहे प्रत्यक्ष या पृथ्वी तलावरचा हा चंद्र आहे. कोणीतरी अवतारी आहे या पृथ्वी तलावरती आलेला आहे. तरी आत्ता असो कसे याला आपल्या गावामध्ये असाच ठेवावा. आणि व्यावसायिक या रानमांसामध्ये काही योग्य दिसत नाही असा तर्क मनामध्ये आणलेला आहे. आणि पाहिल्यानंतर मग व्यावसायिकाचा जो मुख्य आहे त्याला एकांतामध्ये नेलेला आहे. आणि त्या व्यावसायिकाला व्यापाऱ्याला जकात्या सांगू लागलेला आहे, तुमचं द्रव्य तुम्हाला देऊ, माफी चिठ्ठी करून देऊ आणि तुमची वळवणूक करून देऊ. तरी पुन्हा परतून पुष्कळ भरपूर मालानं तुम्हाला जकातच नाही. तुम्ही जोपर्यंत या गावामधून जाता तोपर्यंत तुम्हाला कधीही जकात घेणार नाही. म्हणाल निराश्रित आहे. आणि म्हणून बाकी येणं देणं तुम्हाला काहीही राहणार नाही. तरी सगळा हिशोब प्रकरण हे जकात्याला माहीत असतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, फक्त काय करावं लागेल तर या भरतरीला सर्वसंमतीनं इथं ठेवावं लागेल. मग अवश्य म्हणून भरतरीनाथांना तिथं सर्वांनी ठेवण्याचा निर्णय घेतला असो. अशा पद्धतीनं व्यावसायिक भरतरीला घेऊन ताबडतोब जकात्याच्या घराजवळ आलेले आहेत. आणि त्या जकात्याच्या हातामध्ये दिलेला आहे. आणि बोलू लागलेले आहेत की तुमच्या घरचा हा आमचा गडी आहे, याला गावामध्ये जकात वसूल करण्यासाठी ठेवा. हा जकात वसूल करण्याचं काम सांभाळेल. आम्ही पुन्हा परतून येऊ तवर याचं पालन करा. आमचं द्रव्य घ्या आणि मग उरलेलं द्रव्य आमच्या हाती द्या. असं बोलून त्याच्या देखत त्या जकात्याजवळ भरतरीनाथांना ठेवून उत्तम भाषण करून आणि स्वतःच्या शिबिरामध्ये ते व्यापारी पोचलेले आहेत. माल टाल उरला विकून तिथून निघाले. इकडं विक्रमाला त्या जकात्यानं बोलावलेलं आहे. नेऊन एकांताच्या ठिकाणी सगळी घडलेली वृत्तकथा सांगितली. मग सगळा द्रव्य बेरजेचं दाखवलं गेलेलं आहे. आणि तो जकाती बोलू लागलेला आहे, त्यानं एक रत्न असं तुमच्यापाशी गहाण ठेवलं आणि तेच द्रव्य त्रैभाग्यानं
स्वरत्न आहे असं जकाते म्हणू लागलेलं आहे. त्या जकात्याला विक्रमानं रत्न दिलेलं आहे. याच्यानंतर भरतनी निमित्तानं म्हणून बंधूला ओळखलेलं आहे. आणि मग भोजनासाठी स्वतःच्या घराला विक्रमानं नेलं. दररोज जेवणाच्या वेळेला विक्रम हा भरतरीला आपल्या घरी नेऊ लागलेला आहे. अशा पद्धतीनं दररोज गाठभेट होऊ लागली. दाट ओळख पटलेली आहे. आणि मग सहज बोलत असताना खुणाखूण मिळाली गेलेली आहे. दोघंही बाहेर निघाले आणि मग एकांतामध्ये जकाती आणि भर्तरीनाथ विक्रमाला बोलू लागलेले आहेत. म्हणू लागले, हे विक्रमा वचन ऐक, आम्ही शेर घेऊन जाणार आहोत आणि पाक निष्पत्ती करणार आहोत. हा गडी आपलं संगोपन करेल. तुझ्या घरी तुझी माता आहे आणि म्हणून हे विक्रमा तुझ्या घरी पाक निष्पत्ती चांगली होते, स्वयंपाक चांगला होतो, तर या भरतीचं संगोपन कर असं विक्रमानं बोलल्याच्या नंतर मग त्याचं बोलणं स्वीकारलेलं आहे. भर्तरीचा हात धरला आणि आपल्या घरीच नेऊन ठेवलेला आहे. द्वाराच्या निकट दरवाजाजवळच वस्त्र टाकलेलं आहे. त्याच्यावरती भर्तरीनाथांना बसवलं. 4 घटिका बोलत बसलेले आहेत आणि मग घरामध्ये प्रवेश केला आहे. आई सत्यवतीला बोलावलेला आहे. एकांतामध्ये बसलेले आहेत. बोटानं खूण दाखवली की हाच तो जती आहे. कोल्ह्याची भाषा याच्यापासूनच सर्व जे कथन आहे मला हे लौकिक रत्न त्याच्यामुळेच प्राप्त झाले. अशा पद्धतीनं संतोष सत्यवतीला वाटलेला आहे. उपरांत जो विक्रम आहे तो विक्रम भर्तरीविषयी बोलू लागलेला आहे. म्हणू लागलेला आहे, माते माझ्यापेक्षा जास्त या भर्तरीचं पालनपोषण कर. हा पूर्ण माझा पाठीराखा पुढं होईल. आणि तरी आत्ता हा तुझा दुसरा मुलगाच आहे असं तू समज. याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही भिन्नता पडू देऊ नको. सर्व जे मोह आहे, माया आहे, ममता आहे, या भर्तरीसाठीही माझ्याप्रमाणेच ठेव. त्याच्या मनाप्रमाणे त्याला वागू दे, राहू दे असं तो विक्रम बोलू लागलेला आहे. त्याच्यानंतर जेवणं झालेले आहेत आणि दुर्गमास स्थान पाहिलेलं आहे. 4 गडी रात्र होऊन गेली. भर्तरी तिथून मग जकातीचं स्थान पाहू लागलेलं आहे. जकातदार त्याला पाहून भर्तरीला बोलू लागलेला आहे. म्हणू लागलेलं आहे, हे भर्तरी राव, मी बोलतो ते ऐका. तुम्ही त्याच विक्रमाच्या घरी राहा आणि जे कार्य आहे ते कार्य तुम्ही संपादन करा. मग अवश्य म्हणून भर्तरीनाथ पुन्हा विक्रमाच्या घरी आलेले आहेत. दिवसांदिवस वस्ती करू लागले आणि मोहपूर हा लोटला गेलेला आहे. आधीच माय ती सत्यवती आणि त्याच्यावर पुत्राची युक्ती ऐकलेली आहे. परम मोहानं भर्तरीला तिनं मायेमध्ये गुंडाळून टाकलं. जसं पाण्यामध्ये गेलेला मासा पाण्याच्या वेगळा तळमळ करत असताना पाण्यात गेल्यानंतर त्याला जसं सुख लाभतं आणि गाईला आपलं वासरू मिळाल्यानंतर ती वासराला परत कधी विसरत नाही, त्या न्यायानं भर्तरीनाथ, विक्रम आणि सत्यवती हे मोहानं लिप्त झालेले आहेत आणि एकमेकाच्या दृष्टीविना एक क्षणसुद्धा राहत नाहीत. अशा पद्धतीनं मोहस्थिती निर्माण झालेली आहे आणि ते बंधू म्हणून या जगामध्ये वावरू लागले. पुढचं जे कथन आहे ते 27व्या अध्यायामध्ये नरहरीचा मुलगा नरहरी वंशामध्ये जन्माला आलेले धुंडीचा मुलगा कवी करते मालू सांगतील. स्वस्ती श्री भक्तिकथासार सम्मत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसूत भाविके चतुर षड्विशंती तमोध्याय गोढा पुंडलिक वरदे हरिविठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवनसूत हनुमान की जय, उमापती महादेव की जय, श्री रामनाथ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 84 सिद्धनाथ महाराज की जय। वासुदेव हरी।